नमस्कार मित्रांनो, मी अविनाश तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अफोर्डेबल चांगला 2 BHK ज्याचं पॅकेज तुमचं 50च्या आतमध्ये बसेल. पूर्ण डिटेल्स बघणार आहोत आपण पूर्णपैकी व्हिडिओमध्ये. लोकेशन आहे मोशी बिहाइंड डीमार्ट. आता जो आपण प्रोजेक्ट बघतोय, प्रोजेक्ट ऑलमोस्ट पुढच्या एका वर्षामध्ये तुम्हाला पोझिशन मिळणार आहे. आणि त्याचबरोबर ते तुम्ही इकडे जर बघताय, ही बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता याच्यामध्ये टॉप डेव्हलपरची खासियत तुम्हाला सांगतो. ह्या डेव्हलपरची लेगसी ऑलमोस्ट 40 इयर्सपासूनची आहे. तुम्ही पार्किंग जर बघताना 3 लेवलच्या पार्किंग आहे. एकाही कस्टमरला विदाऊट पार्किंग नाही आहे. सगळ्यांना पार्किंग मिळणार आहेत. कवर्ड पार्किंग, ओपन रिझर्व पार्किंग आणि शेड करून पण पार्किंग देणार आहे. तर 2 BHK पण एकदम जबरदस्त आहे. लोकेशन छान आहे. आपण पूर्ण प्रोजेक्ट बघणार आहोत. प्राइसिंग पण मी सगळी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आता तुम्ही फक्त हा बघून घ्या प्रोजेक्ट एक्झॅक्टली. एवढा हा ओपन स्पेस असणार आहे तुमचा ड्रायवेसाठी सिंगल. ॲम्युनिटीजचा पार्ट पण तुम्हाला दाखवतोय. ॲम्युनिटीज पण बघणार आहोत. स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण पूर्णपैकी मी एक्सप्लेन करणार आहे. चला तर आपण बघूया आता ॲम्युनिटीजचा पार्ट. आता बघणार आहोत आपण एक्झॅक्टली ॲम्युनिटीजचा पार्ट. ॲम्युनिटीजमध्ये जर तुम्ही बघितलं ना, हा इकडे चिल्ड्रन प्ले एरिया येतोय. हा तुमचा एक्झिट गेट झाला बॅक साईडचं. आणि ह्या साईडला आहे तुमचा असा भव्य मोठा क्लब हाऊसचा एरिया. आणि त्याचबरोबर ह्या साईडला आहेत तुमच्या मस्तपैकी गार्डन, पार्टी लॉन्स वगैरे डेकोरेट करण्यासाठी चांगल्या मस्तपैकी ॲम्युनिटी डिझाईन केलेल्या आहेत. जिम्स वगैरे सगळ्या गोष्टी ऑलरेडी रेडी टू यूज साठी आहेत. त्यामुळं फ्लॅट जसा तुमचा हँडओव्हर होतो तसा तुम्हाला सगळ्या ॲम्युनिटीज बघायला मिळतात. आता आलोय आपण एक्झॅक्टली बिल्डिंग मध्ये. आता बघू शकता तुम्ही, मी लॉबी मध्येच उभा आहे. आणि टोटल ही जी बिल्डिंग आहे तुम्हाला सगळ्यांना पार्किंग मिळणार आहे. 3 लेवलची तिथे पार्किंग आहे. टोटल रेसिडेन्शियल 15 फ्लोर. म्हणजे ॲज ॲक्च्युअली जर तुम्ही बिल्डिंग बघताय तर टोटल 18 फ्लोअरची बिल्डिंग जाते ही. यामध्ये टोटल तुम्हाला एका फ्लोअरला 10 फ्लॅट आहेत. त्याच्यामध्ये 8 2 BHK आणि 2 फक्त 1 BHK. तर आता आपण असा हा सॅम्पल फ्लॅट ऑलरेडी रेडी आहे. मी तुम्हाला डेमो फ्लॅट दाखवत नाही, ऍक्च्युअली बिल्डिंग मधला फ्लॅट दाखवतोय. कंस्ट्रक्शन पण तुम्ही बघितलं ऍक्च्युअली कुठल्या लेवलला काम चालू आहे. पुढच्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर 26 पर्यंत याचं पोझिशन मिळणार आहे तुम्हाला. इथून स्टार्टिंग होती लॉबी. ऑलमोस्ट 4x4 ची लॉबी आहे. आणि हा एवढा तुमचा मस्तपैकी लिव्हिंगचा एरिया. त्याची साईज आहे 15x11. प्राइसिंग पण सांगणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही तुमचा सोफा इथे मस्तपैकी डिझाईन करू शकता. तुमचं किचन पण प्रायव्हेट राहील आणि सगळ्याच गोष्टी राहील. आणि आता बघून घ्या तुम्ही बाल्कनी. बाल्कनी पूर्णपैकी कवर्ड असणार आहे. त्यामुळं काही विषय नाहीये. साईज पण बाल्कनीची 9.5 6.25 आहे. आणि फ्लोरिंग ॲज इट इज राहणार आहे. ही जी तुम्हाला दिसते तीच. हॉलमधली याच्यामधली सगळीच गोष्ट. बघूया आपण किचनचा एरिया. किचन म्हणलं की लेडीज इम्पॉर्टंट असतं सगळ्यांनाच. हा एल शेपमध्ये प्लॅटफॉर्म आहे. इथं हा तुमचा रेफ्रिजरेटरचा पॉइंट येतो, जो की तुम्हाला इथं स्विच वगैरे प्लग इन सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत. हे जे 2 टॅप जे दिसतंय, एक असतं तुमचं सोसायटीतलं पाण्याचं कनेक्शन, एक असतं तुमचं पीसीएमसी कॉर्पोरेशनचं पाण्याचं कनेक्शन. मोशीमध्ये कुठेही पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये. डोंट वरी. आणि हे झालं तुमचं इथं वॉटर प्युरिफायर बसवण्यासाठी. हा झाला पॉइंट इकडचा तुमचा वॉशिंग मशीनसाठी, जो तुम्ही इथं करू शकता. दिलेला आहे चांगला पॉइंट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ही विंडो. तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी किचनसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. किचनची टोटल साईज 10.5 बाय 9.25. खूप चांगलं आणि स्टँडर्ड किचन आहे, जे मॅक्सिमम लेडीज लोकांना पाहिजे असतं. कधी पण बघताना रॉ फ्लॅट बघितलेला आयडिया येत असते, की तुम्हाला स्पेस किती आहे, कशा पद्धतीनं तुम्ही डिझाइन करू शकता. इथं तुम्ही एक छान पद्धतीनं हे लावू शकता डायनिंगचा टेबल. याच्यामध्ये तुम्ही 5 ते 6 चेअर वगैरे लावून डायनिंगचा एकदम बेस्टपैकी तुम्ही अरेंजमेंट करू शकता. जसं तुम्ही आतमध्ये येताय, प्लस पॉइंट ह्या फ्लॅटचे खूप छान आहेत. तुम्हाला सगळे तुमचे बेडरूम प्रायव्हेट होऊन जातात. जसं तुम्ही पहिला येतात, हा तुमचा किड्स बेडरूम येतो. त्याची साईज तुम्हाला जवळपास 10 बाय 10 ची आहे. आणि हा झाला तुमचा वॉशरूम पहिलावाला. त्याला वॉश बेसिन आतमध्येच दिलेला आहे. आणि एक इंडियन आहे टॉयलेट्स. आणि एक तुम्हाला असणार आहे वेस्टर्नचं. आता जसं तुम्ही मास्टर बेडरूममध्ये एंट्री करताय. मास्टर बेडरूम जर तुम्ही बघितलं ना, थोडा स्पेशियस आहे. साईज कारण इथे चांगली आहे 10.5 बाय 12 ची. ह्या साईजमध्ये जर बघितलं, तुमचा प्रॉपर बेड बसतो किंग साईजमध्ये पण. आणि ह्या साईडला आहे तुमचा परत अटॅच टॉयलेट बाथरूम. ह्या 2 BHKचं टोटल स्क्वेअर फीट जर बघितलं तुम्ही, तर 684 म्हणजे 684 स्क्वेअर फीटचा हा 2 BHK आहे. याचं पोझिशन तुम्हाला डिसेंबर 26 पर्यंत मिळणार आहे.
अमेनिटीजमध्ये तर तुम्ही गार्डन, क्लब हाऊस, जिम वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला जर सांगायचं जर झालं, तर 3 इंटरनॅशनल स्कूल आहेत. सिटी प्रायड स्कूल, एस-एन-बी-पी हाय स्कूल, कॉलेज आहे. त्याचबरोबर ते तुम्हाला प्रियदर्शिनी स्कूल, अशा 3 ते 4 स्कूल आहेत. डी-मार्ट बाजूलाच आहे. अशा कनेक्टिव्हिटी आणि ह्या डेव्हलपरची आहे जवळपास 40 इयर्सची लिगसी. त्यामुळं तुमच्यावाला पॉकेट फ्रेंडली असा असलेला 48-49 मधला 2 बीएचके अजून तरी मार्केटमध्ये नाहीये. त्यामुळं जर व्हिडिओ तुम्ही आज जरी बघत असाल, तरी पटापट एक कॉल करा. मी नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती आणि साइट व्हिजिटसाठी डिटेल्स विचारून घ्या. व्हिजिट प्लॅन बनवा. कारण ही अपॉर्च्युनिटी परत-परत नाही मिळत. बघा पुण्यातले सगळे घर महाग होत चालतायत आणि मोशी असं लोकेशन आहे, जो पी-सी-एम-सीमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं एक बजेट फ्रेंडली चांगल्या पद्धतीनं तुम्हाला 2 बीएचके बसवून देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या रिलेटिव्हपर्यंत आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करून ठेवा. धन्यवाद.